आमच्या सुशांतची रूम. सॉरी, म्हणजे आता तुझी आणि सुशांतची रूम. बस ना. विनी, 5 वर्षापूर्वी जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा माझी कंडिशन सुद्धा अगदी तुझ्यासारखी ऑकवर्ड होती. खरंच. अगं, घरात आम्ही 3घच जण, मी, मंदार आणि सुशांत. म्हणजे 15 वर्षापूर्वी या दोघांच्या आईवडिलांचा प्लेन क्रॅशमध्ये. एनिवे, मंदार तेव्हा नुकताच ऑफिसला जायला लागला होता आणि सुशांत आय थिंक शाळेत होता. तेव्हा मंदारनी सुशांतला अगदी आईवडिलांची माया दिली आणि खूप छान वाढवलं ग. विनी, आता जेवढं हे घर माझं आहे ना, तेवढं तुझं सुद्धा आहे. सो फील फ्री. तुला जे काय हवं ना, मला सांग. अगदी मोकळेपणाने बोल, माझ्याशी, मंदारशी, सुशांतशी. ओके विनी, मला ना बहीण नाहीये आणि तू या घरात आली आहेस ना, तर मला वाटतंय मला एक छान सुंदरशी छोटी बहीण मिळाली आहे. रिअली आय एम व्हेरी हॅपी. तुमचं बोलणं ऐकून. एक्सक्यूज मी, तुमचं? ए मधुरा म्हण मला. ओके. अगं, आपण दोघी जणी छान मैत्रिणींसारख्या, बहिणींसारख्या घरात राहायचंय, राईट? खूप बरं वाटलं तुझं बोलणं ऐकून. धीर आला. म्हणजे खूप भीती वाटत होती मला आधी, धाकधूक होती, पण आता छान रिलॅक्स्ड वाटतंय. गुड. निघू मी? हा. बरं ऐक, उद्या अजिबात सकाळी लवकर उठू नकोस. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. सी यू ॲट द ब्रेकफास्ट टेबल टुमॉरो. ओके. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. काय रे, एवढा गप्प काय आहेस? दमलायस का? माहित नाही ग. आय थिंक आय एम मिसिंग विनी. बघ ना, विनीचं लग्न होऊन फार फार तर 2-3 तास झाले असतील, तरी तिची खूप आठवण येते. विश्वासच बसत नाहीये की उद्यापासून ह्या घरात आपल्यामध्ये विनी नसेलच. काही असं मुक्ता, लहानपणी आम्ही खूप धमाल केली. या, आय एम मिसिंग विनी. बघ सागर, तुलाच जर एवढं वाटत असेल तर लग्न करून हे घर सोडताना विनीला किती वाईट वाटलं असेल. प्रत्येक मुलीला लग्नानंतर स्वतःचं घर सोडताना वाईट हे वाटतंच. तुला सुद्धा वाईट वाटलं होतं? पण नॉट एक्झॅक्टली. कारण हे घर, इथली माणसं मला कोणीच परखी नव्हती. पण तरी सुद्धा पप्पांचं घर सोडून आता मी ह्याच घरी राहणार, ह्या विचाराने मला थोडी भीती वाटली होती. पण मग मला इतका चांगला, प्रेमळ आणि समजूतदार नवरा मिळाला की माझं सगळं टेन्शन गेलं. अच्छा, तुला एवढा चांगला आणि प्रेमळ नवरा मिळालाय ना, मग तरी त्याच्यापासून लांब का राहतेस? सांग ना. सागर, तू असा विचार कर ना की अजूनही आपली लग्न आधीची कोर्टशिपच चालू आहे. अच्छा अच्छा, असं आहे तर. म्हणजे मी असं समजू ना की मी अजून बॅचलरच आहे. तुला काय प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे, थँक्स यार, बरं झालं तू सांगितलंस.
फोन करायचा एक. कोणाला फोन करतोय? कोणाला नाही का, पौर्णिमाला करतोय. काय झालं की सकाळी तिचा फोन आला होता, पण लग्नाच्या गडबडीत ना राहूनच गेलं तिच्याशी, नीट बोलता नाही आला. आता मस्त रात्री एकदम शांतपणे आम्ही बोलू शकतो ना, एकदम निवांत. हा तर सागर स्टॉप इट. का फोन लावतो ना तिला? तू तिला फोन करणार का असं का? नाही. फोन दे इकडे. तू पौर्णिमाला फोन करणार नाहीयेस. मुक्ता फोन दे, मला बोलायचंय तिच्याशी. नाही. मुक्ता नो. मुक्ता फोन दे इकडे. नाही. मुक्ता फोन नाही. दे. सागर स्टॉप इट. ठीक आहे. हे मुक्ता, पण आता विषय निघालाय म्हणून तुला सांगतो मी. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, जे ऍक्च्युली लग्नाआधीच मला तुला हे सांगायचं होतं, पण काय कसं सांगू मला कळतच नव्हतं. म्हणजे मुक्ता, आहे बघ, मला खरंच असं वाटतं की आपल्यामध्ये काही सिक्रेट नसली पाहिजे. मला तुझ्याबद्दल आणि तुला माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. आणि तुझ्याकडे सुद्धा मला काही सांगण्यासारखं असेल, म्हणजे जे तुला सांगायचंय पण तू सांगू शकत नसशील, तर सांग मला मोकळेपणाने. नाही. मी काय सांग, मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाहीये सागर. खरंच. पण मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. मुक्ता, I really love you. And I really miss you. Come on, मुक्ता. मी तुला सांगतोय की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू चेहरा काय पाडतेस? मी जातोच इकडनं. कुठे? विनीच्या रूम मध्ये झोपायला. का? नाहीतरी तिकडे झोपलं काय, इकडे झोपलं काय, फरक काय पडतच नाही ना. तिकडे मी एकटा असेन, इकडे सुद्धा मी एकटाच आहे. तर थोडं जाऊ दे मला. सागर प्लीज. मुक्ता, मुक्ता, मस्करी केली मी. काय तुला साधी मस्करी सुद्धा कळत नाही? अगं वेडे, असं काय करतेस तू? अगं तुझा सहवास सोडून मी तिकडे जाईन का झोपायला एकटा? ए मुक्ता, आणि आता तूच सांगितलंयस ना की तुला एवढा चांगला, प्रेमळ आणि मुळात म्हणजे समजूतदार नवरा मिळालाय, तर मी असा वेड्यासारखा वागेन का? म्हणजे हे मान्य आहे की मला वेडी बायको मिळाली आहे, पण म्हणून मी सुद्धा वेड्यासारखाच वागायचं? म्हणजे संपूर्ण वेडी नाही आहे. तू आता म्हणालास मी वेडी आहे. नाही म्हणजे थोड्या प्रमाणात तुला अटॅक येत असतात ना. अटॅक येतात मला? सागर तू कसं म्हणाला मला? हे बघ, हे बघ, हे बघ, हे वेड्यापणाचं लक्षण नाही. Stop it. हे बघ, नवऱ्याला मारणं, नवरा आय लव्ह यू म्हणतो आणि बायको मारते त्याला, हे वेड्यापणाचं लक्षण नाही मला आहे वेडी म्हणाला, मला अटॅक येतात म्हणाला. तसं not fair. का? अरे लागतंय ना मला. म्हणालास तू. हे बघ, मी तिकडे जाऊन झोपतो, तिकडे मला कोणी मारणार तरी जाशील नाही. तू? म्हणजे मला प्रेम तर मिळतच नाहीये कोणाचं, पण निदान मारणार तरी नाही कोण. अटॅक येतात मला. काय चाललंय? विनी माझी वाट पाहते. तिनं मनात किती स्वप्न रंगवली असतील.
आणि मी मात्र त्याची फसवणूक करतोय. आतापर्यंत कोणालाच न सांगितलेली ही गोष्ट विनीला सांगू का? काय करू? विनी, तू खूप दमली असशील ना? नाही, म्हणजे फार नाही. नाही, मी खूप थकलोय. ऍक्च्युली माझं डोकं खूप दुखतंय. काय दिवसभर तसं काम काहीच नव्हतं ना आपल्याला, त्यामुळे मेंटल आणि फिजिकल फटीग आल्यासारखं झालंय. तू झोप. गुड नाईट. हा एकूणच सगळा हिशोब मी मुद्दाम लिहूनच ठेवलाय. गुरुजींचे 5,000 रुपये, सनईवाल्याला 5,000 रुपये आणि फुलांच्या एकूण सजावटीसाठी, म्हणजे फुलं वगैरे धरून एकूणच सगळ्या सजावटीसाठी 75,000 रुपये. नाही, म्हणजे गुलाब, ऑर्किड्स, लिली, सगळी फुलं थोडी महागडी होती, पण तरी 75,000 म्हणजे जास्तच आहेत नाही? पण आजची सजावट काय सुरेख झाली होती. तुम्हाला आवडली? हो. अहो, आमच्या वेळेला झेंडूच्या फुलांच्या शिवाय दुसरा चॉईसच नसायचा. मग आजकाल या देशी विदेशी फुलांच्यामुळे काय शोभा दिसते नाही. आता खर्च झाला, होऊ देत, त्याचं चीज तर झालं ना. मा, तुम्हाला सजावट आवडली याचाच मला एवढा आनंद झालाय ना. बरं, आता पुढचा सगळा खर्च असा आहे ना. शालिनी, राहू दे बाजूला. हे बघा, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही योग्य ठिकाणीच खर्च कराल यावर आमचा विश्वास आहे. बस. मा, मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर विश्वास आहे, पण मी पहिल्यांदाच एवढं मोठं कार्य इतक्या जबाबदारीने पार पाडलंय. नाही, म्हणजे तुम्ही जरा सगळा हिशोब व्यवस्थित नजरेखालून घातला असताना तर मला खूप बरं वाटलं असतं. तरी मी बघत होते की योग्य खर्च योग्य ठिकाणीच होतोय ना. शालिनी, आता जरा स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या मनाला कौल लावा आणि तुम्हाला योग्य वाटेल तेच करा. अहो, आम्ही काय आज आहोत उद्या नाहीत. असं काय मध्येच बोलता? ते उद्याचं उद्या भलतंच काहीतरी नाही बोलायचं. मा, अहो, तुम्ही इथे आहात म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला केवढा आधार आहे माहिती. मा, याच्या पुढेही आम्ही सगळे प्रश्न तुम्हाला विचारणार, तुमचा सल्ला घेणार आणि निर्णयही तुमचाच असणार. येऊ मी? हो, हे घेऊन जा.
मंदार गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. हे बरीच नाटकं आली आहेत ग. एखादं टाकायला हवं शनिवार रविवारी. जाऊया ना. हं? आधी एक काम कर, ब्रेकफास्ट करून घे, नंतर बघूया आपण. तुला उशीर होतोय ना. सुशांत कुठे गेला? मंदार, त्यांची अजून पहाट तरी झाली असेल का? हो विसरलोच होतो मी. गुड मॉर्निंग. अरे काय रे तू पहाटे पहाटे कसं काय उठलास? पहाटे हा रोजच्याच वेळी उठलोय मी. नाही मधुरा तर म्हणत होती की मंदार, तू चहा घेणार आहेस का ज्यूस? नाही चहा. आणि विनी काय घेते? चहा, ज्यूस, कॉफी? वरती पाठवू तिला की ती येते? नाही ऍक्च्युली ती अजून उठलीच नाहीये. का रे जागरण झालं? नाही तसं काही नाही. व्हॉट डू यू मीन बाय तसं काही नाहीये? अरे कालच तुमचं लग्न झालंय, लग्नानंतरची काल पहिली रात्र होती आणि तू म्हणतोस तसं काही नाहीये. शेम ऑन यू. अरे रिलॅक्स रिलॅक्स. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की गप्पा मारत असाल काल तुम्ही, विचारांची देवाणघेवाण केली असेल. हा बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नसेल तुम्हाला. स्वाभाविक आहे. अरे बघ शांतपणे चहा पी, म्हणजे घसा मोकळा होईल तुझा. आणि आज ऑफिसला नाही आलास तरी चालेल. अरे गरज वाटली तर मी फोन करीन तुला ना. हा हा विनी बरोबर राहा. स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ हर. म्हणजे नाटक बघा, सिनेमा बघा. इन शॉर्ट मज्जा करा. मी निघतो. मला त्याआधी टोस्ट मिळणार आहे का विथ लेस बटर? सॉरी सॉरी सॉरी, विसरलेस मी. नो प्रॉब्लेम. हे काय विदुला, तू तयार नाही झाली? नाही. हे बघ तुझा मुक्काम संपलाय, तेव्हा पटकन तू कपडे वगैरे आवर. आज मीच येते तुला सोडायला. उमाला फोन करते मी. ठीक आहे. अहो बाई, निघण्याआधी ना मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय. विनीताईच्या लग्नासाठी तुम्ही मला इथे बोलावलं म्हणून खरंच थँक्स. खूप मज्जा आली मला. तुम्ही दाखवता ना तेवढ्या तुम्ही वाईट नाही आहात, तशा चांगल्या आहात तुम्ही. हा फोन का लागत नाहीये? उमा नसते का या वेळेला घरी? नाही, मावशी तर घरीच असते या वेळेला. पण तुम्ही फोन कशाला लावताय? आपण डायरेक्ट जाऊया आणि मावशीला सरप्राईज देऊया. चालेल? मी येते. सुशांत कुठे गेला? मी उशिरापर्यंत झोपले होते म्हणून गेला की काय? मग मला उठवायचं तरी ना. कालच आमचं लग्न झालं आणि असा हा न सांगता न बोलता गेला तरी कुठे?